नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त। साई भवानी नगर कापडे बुद्रुक येथील नागरिकांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन। पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक, मौजे, साईन भवानी नगर, माळवाडी येथील ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून दूषित केमिकलयुक्त पाण्यामुळे त्रस्त झाले आहेत। येथील बोरवेल व विहिरीमधून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे। या समस्येचा विचार करून ग्रामस्थांनी आज गटविकास अधिकारी सौ दीप्ती घाट यांना लेखी निवेदन सादर केले। यामध्ये त्यांनी भूजलातील वाढते रासायनिक प्रदूषण आणि त्याच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंधारण विभाग यांनी याआधी पाण्याचे नमुने तपासले असले तरी अद्यापही बोरवेल आणि विहिरीमध्ये येणारे पाणी पिण्यायोग्य ठरत नाही। परिणामी नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। गटविकास अधिकारी सौ दीप्ती घाट यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले असून तात्काळ याची दखल घेण्यात येईल, तसेच पाण्याचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येतील असे आश्वासन दिले। पाण्याचा पर्याय म्हणून काय करता येईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। साई भवानी नगर येथील ही समस्या दीर्घकाळ चालू असल्याने ग्रामस्थांनी त्वरित उपाययोजना करून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।